आंघोळ करून रेडी झालो होतो आणि इकडं पप्पांच्या देवपूजाचा पण आवाज येत होता. इकडं आईने गॅसवरती चहा ठेवला होता आणि एकदम बारीक ठेवला होता. मी कधी वाढवायचं कधी कमी करायचं. आई म्हणली एकदा बारीक तरी ठेव नाही तर जास्त तरी ठेव, कारण का साखर विरघळत. चहा उकळल्यानंतर मस्तपैकी 2 कप चहा गाळून घेतले. 1 कप माझ्यासाठी आणि दुसरा कप आईसाठी. कांदा चिरलाय. काय करणार? टमाट्याची चटणी. येस, आय लाईक इट. टमाट्याची चटणी मला लय आवडते. टमाट्याची चटणी पण लय आंबट करू नको. तर एकच टमाटर टाकणार. अयो, 1 टमाटर एवढा कांदा. टमाटे नाहीत ना आपल्याला, घेऊन ये ना तू टमाटे अर्धा किलो. आण एवढे मोठे मोठे आणले. बुधवारच्या बाजाराशिवाय येते का टमाटे? हा, बुधवार उद्याचे नाही, उद्या परवा आहे. बुधवारचा बाजार यायला अजून 2 दिवस आहे. मी जिथं कामाला जातो तिथे मी ना इतक्या दिवस आहे ना घरातले सगळ्यांचे हातरून काढले. हॉलमध्ये असन तेवढे. आज भावाने त्याचं हातरून काढले पण माझं हातरून नाही काढलं. हो काय, झोपलेले मी, माझं हातरून आहे असंच आहे आणि इकडं त्याचा हातरून काढून घ्या. माझी एकच गोधडी होती. का बरं? मी इतके दिवस म्हणलं असतं तो कामावरून आल्यावर काढेन. हे मोठ्या भाऊ लोकांचं असंच असतं. बारक्या भावाला नुसतं छळू छळू मारायचं. मी निघालोय ब्लॉग एडिट करायला. आमच्या घरात काय भावाला जर पश्चिप असली ना, मला काय ब्लॉग एडिट करता येत नाही. सारखा आत बाहेर करत असतो. आता रानात आलोय मस्तपैकी आणि इथं आहे ना 1 दिवस सगळ्यांना जायचं आहे ना, ते ठिकाण माझ्यावरून 5 मिनटं आहे. 5 मिनटावरती तर माझं काळाला असं मला काय म्हणायचं. आम्ही नाही भेटीत, सगळ्यांना जायचं आहे. तर मी आता जवळच आहे माझ्यापासून. बघायचं का? दिसलं का? माझ्या पाठीमागची जागा आहे ना रोड, ह्याच्यावर बसून आपल्याला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि सूर्य बी चमकतोय असं, म्हणजे थंडी पण नाही वाजणार. सगळं वातावरण आहे इथं. चला, ब्लॉग बनवून झालाय. आता 8ला आलो होतो, 10 वाजल्यात. 2 तास गेले माझे. 2 GB मोबाईल किती सपोर्ट करणार आहे. आता बघू. 14 तारखेला बर्थडे, 14 डिसेंबरला. घरचे म्हणलेत मोबाईल घे, पण आता वालीचं पण येणं नाही राहिलं, त्याच्यामुळे त्यांना मला मागू पण नाही वाटत. देत्यान तेव्हा देत्यान. तर आपलं ओप्पो 11K 2 GB वरतीच काम चालवायचं. त्याच्यासाठी मी 128 GB मेमरी कार्ड घेतले, तरी स्टोरेज लगे फुल होते. काय कळतच नाही. घरी आल्यानंतर हॉल झाडायला घेतला. ज्या मुलाला आईबापाच्या गरिबीची जाणीव आहे ना, तो मुलगा आईबापाकडे कधीच हट्ट करू शकत नाही, कारण का त्याला पण माहिती आहे त्यांनी कसं दिवस काढलेत. तशी आई म्हणली होती तुला तुझ्या बड्डेला मोबाईल देते, पण ती आपली गेली म्हणून. मला पण माहिती आहे ना आपल्या घरामध्ये कशी परिस्थिती चालली. आता वावरातलं पिकातलं काही येणं नसल्यामुळं मला पण कळतंय मोबाईल येऊ शकत नाही. घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी निघालो होतो कामावर जायला. पेट्रोल पंपावरती आल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि ह्यो बाबा म्हणून हे पोरग माझा व्हिडिओ का घेतोय. गाडीमध्ये पेट्रोल 90चं टाकलं. त्याच्यानंतर गाडीत पेट्रोल टाकून झाल्यानंतर मी निघालो होतो कामावर जायला. त्या बाबाला काय माहिती आहे मी माझा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रवास रेकॉर्ड करून ठेवतो. दुकानात आले आपलं पहिलं अंगातलं जर्किंग काढून हे त्या खिळ्याला लटकून टाकलं. आजच्या पहिल्या कामाची सुरुवात मिक्सरच्या भांडसून झाली. म्हणलं दिवसभर मिक्सरचं भांडं मालकाने नाही दिलं म्हणजे बरं होईन. भैया मिक्सरचं भांडं, भैया मिक्सरचं भांडं. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक शेगडी रिपेअर करायला घेतली होती. म्हणलं बघू हिचं काय प्रॉब्लेम आहे काय. त्याच्यावर मी बसलो त्या ऋतिक रोशन सारखं बटणं दाबत, कारण मला बी लय आठवण झाली होती. ओ ओ ओ ओ ओ ओ ए रोहित तूने कैसे बजा, ये मेरे माँ ने सिखाया है. ओ ओ ओ रोहित फिर से बजा ना. ओ ओ ओ अब नहीं बजाऊंगा मैं, मेरी शक्ती खत्म होने वाली है. त्याच्यानंतर शेगडी खोलायला घेतली. म्हणलं बघावं तरी काय प्रॉब्लेम आहे. मी मित्र सांगन तसं ते एका पार्टचं पोस्टमॉर्टम करायला चालू केलं. मित्र म्हणला याचा फॅन गेलाय, मग मी फॅन खोलायला चालू केलं. शेगडीला फॅन टाकल्यानंतर टेस्टरने लांबूनच टच केलं. एकदा हात लावला तर डायरेक्ट करंटच बसला मला. शेगडी तापली होती. म्हणलं शेकायचं का. ह्या शेगडी स्वयंपाक लवकर होतोय बरं का, पण चुलीसारखी मजा नाही. चूल पाहिजेनच घरासमोर. जळणाऱ्या शेगडीला शांत करायचं काम ह्या फॅनचं असतं, पण त्याची अवस्था बिकट झाली होती. त्याच्यानंतर एका शेगडीला बॉडी टाकायची होती, बॉडीच नव्हती म्हणून नवीन शेगडी खोलली आणि त्याची बॉडी याला टाकायची होती. आगीतून उठलं आणि पोपाट्यात पडलं. ही खराब झालेली शेगडी होती, ह्याला बॉडी टाकायचं होतं. ह्या शेगडीसारखी जर माणसाची पण बॉडी बदलता आली असती तर माणसाने माणसाच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला असता. दर 5 वर्षांनी शरीराची बॉडी बदलून टाकली असती.
काही गोष्टी माणसाच्या हातात असतात आणि काही गोष्टी देवाच्या हातात असतात. सगळ्यात गोष्टी तर माणसाच्या हातात दिल्या का नाही देवाला सुद्धा पुंजायची लोक सोडून देतील. त्याच्यामुळे ठराविक गोष्टी देवाच्या हातातच असतात. शेगडी तापली का नाही त्याच्या हात ठेवला, शेगडी तापली होती. मी इकडं मिक्सर खोलायला घेतला तर मिक्सर चेक केला तर मिक्सर काहीच रिस्पॉन्स नव्हता देत. मला वाटतं मिक्सरचा बुकना पाडला घरी. मी इकडं मिक्सर खोलायला चालू केले. मिक्सरवाले बाबा म्हणले मिक्सर रिपेअर होईन का नाही. मिक्सरवाल्या बाबाला म्हणलं तुम्ही दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरला काय म्हणता, बरं होईन का नाही. मग आमच्याकडे आल्यावर पण हे बरं होणारच. लोक इकडं माचीच्या काडीने आग लावतात, मी इकडं डायरेक्ट इलेक्ट्रिक शॉकनीच आग लावून टाकली मिक्सरला. जळला तर जळला म्हणलं बाबा नवीन तरी घेत्यान. लागली ना मिक्सरच्या बॉडीला आग, माझ्या गेल्या कपाळात गोट्या. पण हे काम काय माझं रोजचं असल्यामुळे मी काय टेन्शन घेत नाही. जोवर थिनर आहे का नाही तोवरच जाळे. आला ना बाबाचा मिक्सर रिपेअर. बाबापेक्षा आनंद मलाच झाला होता. इकडं बाबांचा मिक्सर मी पॅक करायला घेतला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत चला. उद्या बी मरण येऊ शकते आणि तुम्ही यमदेवाला म्हणता काय लागा यमदेव मला आनंद घेऊन नाही दिला. यमदेव म्हणून इतक्या दिवस काय गावाची काढत होता काय. त्याच्यानंतर ग्राइंडर रिपेअर करायला घेतला होता. पहिलं ग्राइंडरचं ब्लेड काढून घेतलं. मालक म्हणले काम करताना कधी पण ते ग्राइंडरचं ब्लेड काढून टाकायचं नाहीतर ती माणसाचा कार्यक्रम करते. ग्राइंडर चेक केला तर ग्राइंडर पार थंड पडला होता. कुटीची पानं लावून लावून बिचारा कायमचा झोपला. माझा मित्र म्हणला त्या ग्राइंडरला ब्रश टाकून बघ, ग्राइंडरचं ब्रश गेला असते ना. अरे म्हणलं ग्राइंडर मी खोललाय मला माहिती का तुला. म्हणलं तुला होणारी बायको पण माहिती असेल तुझी. तेव्हा म्हणला काय पण बोलतो का तू. मी इकडे जेवाय बसलो होतो. जेवाय केलं होतं टमाट्याची चटणी आणि चपाती. मी इकडं चालू केलं. भारतात श्रीकृष्णाने असं सांगितलंय ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढताय ती गोष्ट एक ना एक दिवस तुम्हाला मिळणार आहे आणि ती गोष्ट मिळण्याआधी तुम्ही कधी पोटाला उपाशी ठेवू नका, कारण का त्या गोष्टीपर्यंत पोचायला वेळ लागतो. जेवण झाल्यानंतर मला ना ग्राइंडर रिपेअर करायला घ्यायचा होता, पण ते कस्टमर म्हणलं आमच्या घरी मटण आणलंय शिजवायला काही नाही, एवढी शिगडी पटक्याने रिपेअर करून द्या आम्हाला. त्यांना म्हणलं मी येऊ का जेवायला. ते म्हणले नाही रे पावशेर आणले. शेगडीला बॉडी टाकून झाल्यानंतर परत ग्राइंडर फिटिंग करायला घेतला. ग्राइंडरचा गेला होता आर्मीचर. माझा मित्र म्हणला गेलाय ब्रश. काय लागा मित्र आम्हाला तरी सल्ला दे. ग्राइंडर फिटिंग झाल्यानंतर मित्राला म्हणलं पॅक धर. एकदा का ग्राइंडर चालू झाला का ना ऐकत नाही. एकदा डायरेक्टला लावलं ना असा नागिन डान्स चालू केला का ना विचारायच नको. ग्राइंडरची टेस्टिंग झाल्यानंतर ग्राइंडर पॅक करायला घेतला. दुकानातल्या कामाला रामराम ठोकला आणि मी निघालो घरी. कसं आहे 5च्या पुढे दिवस लगेच खाली जातो आणि लगेच चिलट डोळ्यात जातात, त्याच्यामुळे गाडी चालवा येत नाही. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुतलं आणि डायरेक्ट झोपलो. हातपायला लय गोळ आलं होतं. आजच्याला दिवसभर नुसतं उभं राहून काम होतं जरा. माझ्या पाठीमागं एवढे माणसं आहे का नाही, ती आमच्या चाळीमध्ये निघलाय साप. मग ती सगळीजणं बघायला आली होती. घरात आल्यानंतर बघितलं तर साप डायरेक्ट पत्र्याच्या कोपऱ्यात बसला होता. साप नव्हतं, ही दामिन होती. आमची आई मला बोलवाय आली ती भावाचा डाबा द्यायचा आहे चल लवकर. आईला म्हणलं का आपल्या आळीत साप निघलाय तुला माहीत नाही. मी निघालो होतो भावाचा डाबा द्यायला. मी येस्तवर काही साप पकडू नका, कारण का साप पकडणाऱ्या बाबाला लांबून यायचा आहे. भावाचा डाबा दिला गेटावरती आणि मी चट्टा दिवशी गाडीला टांग मारली. म्हणलं चला पटकेनी. मी डाबा देऊन येस्तोवर त्या साप पकडणाऱ्या बाबांनी साप पिशवीत घालून ठेवला होता. आपल्या नशिबातच नव्हतं. ह्याच्यात नागेशबाई ठेवले होते. मोठ्या बरणीत तिनं नागोबा पकडून ठेवला होता. बडकावणी उड्या नको मारू, चल प्राणायाम नको करू, सकाळचा व्यायाम करायचं, चल लवकर. तुझ्या कुणी केलता आता व्यायाम. अयो किटली खातो का आता. बारक्याला आता चाललोय आम्ही घरी घेऊन. टाटा बाय बाय करा. तो नाव काय रियांश. म्हण रियांश. निलेश. बोराटे. मुक्काम. पोस्ट. बोट काढ. अरे बोट काढ रे, तोंडातलं बोट काढ. असं काढा तोंडातलं बोट काढ. हा बोराटे. हुशार आहे माई बाई. जेवायची ना, चला. सावकाश लाव बडगावून. अरे बाबा सावकाश लावा. हा ये लाव नीट. तुला मी लावतो म्हणलं तरी दम नाही. नीट लाव. हा लाव नीट. लावलं. अरे पुढे तरी ढकल की, असं ढकल. आयशा शिकला. तिथं बेंडकी काय म्हणते माहिती का, घरी नको जाऊ का सोडू तुला मी घरी. हा जेवल्यावर जाऊच्या घरी. आला की लगेच जायचं मग त्याचं असंच असतं. चल मी सोडवतो तुला. बारक्या गेला आजी बरं. बारक्याचं कसं आहे थांबला तर कवर पण नाही तर 5 मिनिटं पण थांबत नाही. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. इकडं पप्पा पण जेवायला बसले होते.
मी पण इकडं आईने काला चोरून दिला होता. काल्याचा बुकना पाडायला चालू केलं. आई हाय तर आपली मजा आहे, नाहीतर बायको आल्यावर खायचंय तर खावा, नाहीतर उपाशी राहावा. कशी आहे आई, ही आईच असते. आईचं चाललं होतं इकडं जेवलेली भांडी घासायचं काम. आई म्हणली तेवढा आपला किचन वाटा जाळून घे. तू घरासाठी किती काम करते आणि किती कष्ट करते हे मला माहिती आहे, कारण का ते माझ्या डोळ्याने बघतोय. त्याच्यामुळे हे काम तू नसतं सांगितलं तर मी केलंच असतं. किचन पुसून झाल्यानंतर किचन झाडायला सुरुवात केली. जोपर्यंत आपले आईबाप आहे का नाही तोपर्यंत घराला घर पण आहे. एकदा का आईबाप गेले ना, भिंतीला पाठ लावायला सुद्धा घाबरतो. कारण का असं वाटतंय भिंत पडते काय, कारण का भीतीच्या रूपात बाप होता, त्याच्यामुळे काय भ्या नव्हती. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.